ओम साई क्रिकेट असोसिएशनमधील कमी वयामध्ये जास्त काल उंची जाणे गाठली आणि आपल्या वयापेक्षा जास्त मोठी कामगिरी साधणारा खेळाडू म्हणजे मिस्टर रोहन माळी. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची जुगलबंदीच आपण पाहिली आहे. आणि जय बजरंग वडोली टीमचा सर्वाधिक हुकमाचा एक्का म्हणून ज्याला संबोधलं जातं, सिक्स सिटिंग सिक्स ॲबिलिटी मशीन म्हणून भावेश दळवीला ओळखलं जातं. तोच भावेश दळवी सध्या आता बॅटिंगसाठी दाखल झाला आहे ॲज अ ओपनर. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती रणजित बांगारे. हा सामना काचे की टक्कर पाहायला मिळेल. भावेश दळवी आणि रोहन माळी. बारक्या नाव बारके आहे परंतु काम नेहमी मोठंच करत असतो. आणि वडोली संघाचा तो मिस्टर 360 फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स, गोलंदाजीमध्ये चतुर चाणक्य बुद्धीची गोलंदाजी आणि मग फलंदाजीमध्ये सर्वांना मंत्रमोहित करणारी फलंदाजी. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू सुरुवात रणजित बांगारे. पहिल्या चेंडू टॉपेज आहे मिसूक आणि तिथे 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 विकेट किपर चेंडू शखाली आणि फलंदाज भावेश दळवी पहिल्या चेंडूमध्ये डकचा शिकार. फलंदाज बाद. नवीन खेळाडू इथं इंटर होतील आता मैदानामध्ये. मयूर येतात. मयूर सुतार. मयूर सुतार आलेत नवीन फलंदाज इन नंबर 3 वर. परंतु भावेश दळवीची विकेट अतिशय महत्त्वाची. रणजित बांगारेने ते विकेट मिळवून दिली आहे. एकंदरीत चांगला चेंडू पाहायला मिळाला. नवीन आलेत आता मयूर. पहिला चेंडू अगदी सोडून दिलाय परंतु यशांवरती चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. गोलंदाजी अव्वल दर्जाची पाहायला मिळते. बिगिट केलाय आणि चेंडूला स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार. मयूर सुद्धा सपाटपणे आलेला हा खणखणीत षटकार. पाहायला मिळालं आणि ट्रॉफी जवळ तो चेंडू आला. म्हणजे ट्रॉफीच्या शोधामध्ये हा चेंडू पाठवला होता मयूरने. वाह वाह काय कमालीचा फटका. स्क्वेअर कट स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. चौकार. क्या पाहायला मिळाला. मयूर सुतार. ये तो बस झाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है. लव फुल टॉस बॉल. अपड्राईचा फटका. अमोल जमकर तिथे अमोल जमदार तिथे उपस्थित झाले. रोहन माले बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन आहे. भन्नाट वेगाचा तो चेंडू होता. पहिलं षटक कंप्लीट झालं. 11 धावा. योगायोग पहा, 4 आकडे एकच आहेत. 11 धावा, 1 विकेट आणि 1 पहिलं षटक कंप्लीट झालंय.
अक्षय बांगारे आले आता. फटका अजून एक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक विकेट मयूर सुतार बाद. चांगला खेळ करत असताना ताचा देखील झाला खेळ या चेंडूवरती. अक्षय बांगारवरती आक्रमण करत असताना आलेले विकेट महत्वाची ठरलेल्या मॅच मध्ये. खेळाडू इथनं नीरज माळी आलेत. अक्षय बांगारे सुद्धा ज्याने विकेट मिळवून दिली आहे. जे ट्रॅप रचलं होतं त्या ट्रॅपमध्ये थांबवलं अडकवलंय त्याच ठिकाणी. आणि एकंदरीत जर मग पाहिलं तर हा सामना अतिशय रंगतदारच वाढवणारा आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर मग आपापल्या परिसराला चांगलाच खेळ करतात. रणजितचं गोलंदाजी पाहिली तर भन्नाट वेगाने तो गोलंदाजी करतो परंतु आता नीरज माळी आलेत. नीरज माळीकडे ती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे या मॅचला पुढे नेण्यासाठी, टर्न करण्यासाठी ती क्षमता आहे. आणि ती क्षमतेचं परिवर्तन कशामध्ये करेल ते पाहणं देखील इंटरेस्टिंग राहील या मॅचमध्ये. हा चेंडू वेगाने होता परंतु लाईन अँड लेंथ मिस करतोय. पंचांचा इशारा होता हेमंत तावडे सर आहे त्याने त्यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. दिशा नव्हती या चेंडूला ते सांगितलं पंचांनी वाईट बॉल एक्स्ट्रा रन इथं ॲड होईल. नेक्स्ट बॉल शफोलून खेळण्याचा हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आलेला हा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईट बॉल 140 ओव्हर असा इशारा देखील आलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं रिव्ह्यूची मागणी आता केली आहे. तिसरे पंच पुन्हा आता इथे टीव्ही मॉनिटरवरती चेक करतायत. आणि सॉफ्ट सिग्नल आहे तोच राहील. अगदी खूप वरून चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि विकेट किपर किंवा गोलंदाज असं वाटलं असावं परंतु चेंडू अगदी यशवंतमध्ये खूप हाईट होती त्या चेंडूला जास्तच बाउन्स मिळाला आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स तो चेंडू पाहायला मिळाला. अक्षय बांगारे वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, रफ्तार शर्माल एक्सप्रेस. अजून एक चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्नामध्ये दिशेवरती नियंत्रण नाही आहे, कंट्रोल नाही आहे आणि तिथे आलेला हा अजून एक वाईट बॉल. एकंदरीत आता पहिल्या चेंडूचे विकेट आणि मग तदनंतर लगातारचे 3 वाईट हॅट्रिक सध्या कंप्लीट झाली आहे. 14 वरती 2 अशी स्थिती पाहायला मिळते. इथे लाऊड अपील परंतु पंचाने सांगितलंय नॉट आउट. चांगला चेंडू होता परंतु फ्लिक करण्याचा प्रयत्न असताना तिथे अगदी हा चेंडू देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे अजून एक वाईट बॉल. अक्षयकडे लेंथ आणि लाईन चांगलीच पाहायला मिळत असते नेहमीच परंतु आज जर पाहिलं तर ॲज अ स्ट्राईक बॉलर म्हणून तो नेहमी चर्चेत असतो परंतु आज त्याच्याकडनं आतापर्यंत खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसला परंतु एका हाताने चेंडूला थांबवलं त्या ठिकाणी. दर्शन शिंगे त्या ठिकाणी चांगलाच फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. रोहन माळी सध्या स्ट्राईकवरती पाहायला मिळेल समोर.
वेगाचा बेताज बादशाह, परंतु लाईन लेन सुद्धा भरकटलेला पाहायला मिळालाय. बिगिट बिगिट आणि बिगिट रोहन मालीचा धमाका आणि शेड्यूल थेट पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हे तो षटकार. इथे इथे धाव घेण्याचा चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तिथे तो प्रयत्न फसला आणि फलंदाज रनआउटची विकेट तर आली आता. परंतु इथं हाईट फॅक्टरसाठी पुन्हा आता रिव्ह्यूची मागणी केली आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली तिथे रोहन माळीचा मस्तक पे दस्तक हेड शॉट पाहायला मिळाला आणि ते इट्स अ फेअर बॉल. नीरज माळी बाद असतील ना. रोहन माळी आज ऑल इज वेल. आलेल्या वैभव मात्रेने बिगिट करण्याचा प्रयत्न. दर्शन शिंगे चेंडूच्या खाली तिथे कॅच शीटचा कॉल होता परंतु दर्शन शिंगे चेंडूपर्यंत पोहोचत असताना चेंडू हाताला लागला नाहीये. हातामध्ये जज झाला नाहीये. तिथनं 2 धावा इथनं आल्या. 24वा षटके कंप्लीट झाले आतापर्यंत. एकंदरीत 2 षटके आणि शेवटच्या षटक्याला जशी सुरुवात होईल लगेच आपण पाहणार आहोत. तिसरा गोलंदाज कोणाला आणला जाईल. पवनला आणलं जाईल की दर्शन शिंगेला आणलं जाईल गोलंदाज ट्रॅकवरती ते पाहणं इंटरेस्टिंग राहील. 24 रन्स 12च्या सरासरीने 2 षटक्यामध्ये धावा जमा झाल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर मग 36. चला स्पीड द्या या मॅचला. फुलटॉस बॉल आहे. मिस्तामिक फटके आहे परंतु गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. 2 शतक चेंडूचा पाठला करतो अमोल समदा तिथे चेंडूमध्ये पोहोचला. तिथे 2 धावा झाल्या कंप्लीट आणि रोहन मालीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 26 वरती ही धावसंख्या पोहोचती आहे. एक षटकार आलाय रोहन मालीच्या बॅटमधून परंतु आता अशा प्रकारे खेळ राहील हे पाहणं देखील गरजेचं राहील त्याच्याकडनं.
पार्टी एज एंड टेकन। रोहन माली बाद महत्वाची विकेट बड़ी मछली जाल में फसती हुई और रोहन माली डगआउट असायला परततोय। दर्शन शिंगेने त्याचं काम केलंय। नवीन खेळाडू इथनं आता इंटर होताना पाहायला मिळेल। कोणाला ते इथनं इन्व्हाइट केले जाईल मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी। रोहित सुतार येत आहेत बॅटिंगसाठी आता पाहायला मिळत आहेत नवीन खेळाडू। रोहित सुतार नवीन खेळाडू इथनं 26 आहेत 4 विकेट्स गमावले आहेत दर्शन शिंगे। नेक्स्ट बॉल आलेला विकेट करण्याचा प्रयत्न मिस्तामिक चांगली झेल सध्या तिथे कंप्लीट केली आहे। रणजित पांगारे त्या ठिकाणी वेल जज सेफ हँड होता आणि तिथनं वेल जज केली। एका अटेमध्ये झेल तर कॅरी झाले नाही, दुसऱ्या अटेमध्ये चेंडूला गॅदर केलं आणि रोहित बाद झाला। नवीन खेळाडू इथनं इंटर होत आहेत मिस्टर सतीश गोतारने सत्या सध्या बॅटिंगसाठी दाखल होतोय। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दर्शन शिंगे। टॉपेज आहे परंतु तिथे विकेट किपर धनेश ज्याने आज मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने 9 ते 10 कॅचेस त्याने पकडले असाव्या। विकेटची हॅट्रिक कंप्लीट देखील केली आहे गोलंदाज दर्शन शिंगेच्या नावावरती राहिलेल्या मॅचमध्ये काय कमालीचं प्रदर्शन राहिलं आहे जय गणेश सारमाल टीमचं। आणि आज ते मागे वळून पाहतच नाही आहेत। काल देखील पनवेलचा दौरा त्यांचा होता, तिथे देखील नाईट टुर्नामेंटला ते पराभूत होऊन आले, परंतु आज नवीन ऊर्जेने नवीन ईर्षेने सध्या दाखल झालेत आणि तीच ऊर्जा घेऊन सध्या ते इथे गोलंदाजी अटॅक कसा असावा तर मग आज ते प्रभावशाली कामगिरी या ठिकाणी करून दाखवली आहे। सातत्यपूर्ण क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळताना मग त्यावेळेला ती डेव्हलपमेंट तुमच्या संघामध्ये तुमच्या ॲज अ बॉलिंग युनिट ॲज अ बॅटिंग युनिटमध्ये फिल्डिंग युनिटमध्ये होत असते आणि ती सध्या कॅपॅसिटी या टीमची किती आहे हे सध्या पेशकश होताना पाहायला मिळते आहे। नवीन फलंदाज इथं इंटर होत आहेत या टीमचे कॅप्टन सूरज माळी आलाय। शेवटचे 2 चेंडू त्याच्या वाट्याला शिल्लक असतील, परंतु आता 26 या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे। आल्याला विकेट करण्याचा प्रयत्न लेफ्टी गोलंदाज जे नॅचरल अँगलने क्रिएट करत असतो, फक्त 2 धावा 3 विकेट्स आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 होता, त्यानंतर लगातार 4 चेंडू डॉट आले 26 वरती 6। अजून एक बॅटची एज आणि टेकन सूरज माळे देखील बाद षटक कंप्लीट झाले 3 आणि 3 षटकांमध्ये फक्त धावा आहेत 26 वरती 6। 7 विकेट गमावले गेलेत आणि 27चं टार्गेट सेट केलंय। आज धनेशचा दिवस राहिलाय। धनेशच्या हातामध्ये मी म्हणेन की सध्या तरी या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना होईल अशी चर्चा होते, कारण त्याने तब्बल आतापर्यंत एकंदरीत
27 धावांची आवश्यकता. सलामीची ओपनिंग पेरीमध्ये दाखल होती आहे. रणजित बांगारे त्याच्या सोबतीने. धनेश येतोय बॅटिंगसाठी. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती स्विंका सुलतान. नीरज माळी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहे. परंतु दोन्ही संघाचा खेळ, दोन्ही संघाचा प्रवास या मॅच स्पर्धेमध्ये खूपच चांगला राहिला आहे. परंतु आता तिथनं गोलंदाजीची धार दाखवावी लागेल. आता एकंदरीत वेगापेक्षा स्विंगिंग गोलंदाजी नेहमीच कारकीर्द साबित होत असते. हे वडवली संघाने नेहमीच दाखवले. परंतु आज तो वडवली संघाचा खेळ कशा प्रकारे राखेल ते पाहणं देखील गरजेचं असेल. या मॅच धनेश आणि रणजित बांगारे सध्या बॅटिंग साईड दाखल झालेत. नीरज माळी गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू टाप केलाय तिथे. समीर दळवी चेंडू खाली होते. बॅटला भाई त्या ठिकाणी होते आणि तिथनं सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एक सावीतनं आली आहे. विकेट्स मिळवावे लागतील. आता विकेट्स घ्याव्या लागतील. हा सामना जिंकायचा असेल जयबजरंग वडवली टीमला. सबपर्यंत चेंडू पाहायला मिळाला. परंतु लाईनला लेंथवरती चेंडू नव्हता. पंचाने त्याला तिथे दंडित घोषित केला. इट्स व्हाईट बॉल. सध्या कन्हैया वारगडे ऑन टी व्ही स्क्रीनवरती मॅच पाहत आहेत. त्यांच्याकडनं जयबजरंग वडवली बीला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. कन्हैया वारगडे सध्या नाईट शिफ्ट ॲक्टिव्ह शिफ्टवरती असतील. झपतो आणि तिथनं ते मॅचचा आनंद घेत आहेत. 2 धावा इथं पाहायला मिळत आहेत. पुन्हा आता स्विंग आणि मी जबरदस्त चेंडू लाऊड अपील. परंतु पंच तसे मत होत नाहीये. त्याने सांगितलं इट्स अ नॉट आउट. काय कमालीची गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर मग मॅच बनू शकेल वडवली टीमसाठी. फुलटॉस आहे आणि इथे खराब प्रदर्शन. अगोदर जे चांगले चेंडू होते त्याचा काही फायदा झाला नाही. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला धनेशने. ठोकला त्याने षटकार. विकेट केलाय परंतु मिस्टामे आहे. रोहन माळे चेंडूच्या खाली सेफ हँड आहे आणि रोहन माळे जिथे असतो तिथे कॅच सुटणं अशक्य असं सेफ हँड आहे. म्हणून त्याला एक अतिशय क्षेत्रक्षणामध्ये चित्ता म्हणून संबोधलं जातं आणि तो क्षेत्रक्षण रोहन मालेने वेल जज आणि टेकन फलंदाज बाद. चेंडूवरती वेगवेगळ्या पद्धतीचे फटके अंमलात आणणारा खेळाडू म्हणजे अमोल आणि तो सध्या इंटर झाला आहे. अमोलचा आमदार मैदानामध्ये रणजित बांगारे सोबतीने चांगला खेळ करावा लागेल. अमोलकडे क्षमता आहे मॅचला पुढे नेण्यासाठी. 8 धावा झाल्या आहेत आणि आता एक विकेटसुद्धा गमावली गेली आहे. कसा खेळ राहिला पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती ते पाहणं देखील इंटरेस्टिंग राहील. 8 धावा 1 विकेट. नीरज माळी चांगलीच गोलंदाजी केली. एक षटकार वगळता चांगला गोलंदाजीचा नजराना पेश त्याने केला आहे. परंतु आता एकंदरीत 9ची सरासरी गाठायची आहे प्रति षटकामध्ये. त्या षटकामध्ये आता 8 तर जमा झाल्यात. आता
इथनं अजून करायचे आहेत 19 धावा. 9.50ची सरासरी गाठावी लागेल. शेवटचा बॉल 13 बॉलमध्ये आता 19ची आवश्यकता. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस. पहिले षटक कंप्लीट झालं. 8 धावा. पहा काय कटरचा वापर आणि लेफ्टी बॅटरसाठी नेहमीच तो कुठेतरी अडचणींना सामोरं जाण्यासाठी भाग पाडत असतो असा गोलंदाज आहे. त्याच्याकडे नेहमी चांगला गोलंदाजीची पेशकश पाहायला मिळाली नीरज मालीकडनं. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये कोणाला आणले जाईल ते पाहावं लागेल. चला वेळ जास्त घेऊ नका वडवली संघ. टीम हडल टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आता नवीन गोलंदाज लगेच दाखल करा कारण वेळ प्रचंड होत सुरू चालला आहे. आणि आता एकंदरीत पाहिलं तर मग आता 4:35 झालेत. फर्स्ट वॉर्निंग आहे वडवली टीम आपल्या संघासाठी. चला लगेच आपण रेडी राहा. नवीन गोलंदाज रोहन मालीकडे मला वाटते ती जिम्मेदारी की रोहिदास सुतारकडे दिली जाईल ते पाहणं इंटरेस्टिंग. रोहन माली आले आता गोलंदाजी ट्रॅकवरती. एक चतुर चपल आणि चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आहे. अलंकार सध्या ॲज अ सपोर्टिंग रोलमध्ये उपस्थित आहे. चैतन्य देखील मला वाटते आज टीमच्या सपोर्टर रोलमध्ये आहेत. चांगला खेळ सध्या पाहायला मिळतो. वडवली संघाकडनं देखील वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आणि त्याचाच खेळ चांगला चालू असताना वडवली संघ पाहायला मिळतोय. रोहन माळी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. समोर रणजित बांगारे. हा चेंडू स्विंग करताना पाहायला मिळाला बरं तो वाईट बॉलरला आहे. नाइन रन्स लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल जबरदस्त फटका. ट्रॅप रचलाय. ट्रॅप आणि ट्रॅप मध्ये अडकवत असताना वैभव मात्र चेंडूच्या खाली वेगाने झेपावला होता. कॅच कॅरी केली होती परंतु तिथे ती कॅरी करत असताना चेंडू हातामध्ये थांबवता आला नाही आहे. बॅलेन्सिंग करता आला नाही आणि झेल ड्रॉप झाले. रणजितला ती जेवणदान मिळालंय. ते किती घातक ठरेल ते पाहणं देखील इंटरेस्टिंग राहील. अगदी बरोबर ते जाळं रचलं होतं. त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता. त्या ट्रॅपमध्ये अडकवलंच जणू होतं परंतु वैभव मात्र तिथे उपस्थित होता. त्याच्याकडनं ती मिस्टेक झाली. रोहन माळी बारक्या सुद्धा आखी गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टॅप केला अगदी वेगाने क्षेत्ररक्षक आले तिथे. एक धाव दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये निघाले. दुसरे धाव धोक्याची घंटा आणि तिथे काय घडले पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. भावेश जळवी हातामध्ये चेंडू सापडलाच नाही आणि तदनंतर मग 2 धावा कंप्लीट. या अशा धावा तुम्हाला बचाव करावा लागेल अशा धावांचा. कारण तिथनं जर पाहिला तर मग या एक एक धाव अतिशय लाख मोलाची महत्त्वाची ठरत असते. एकेका धावेने तुमचा संघ ज्यावेळेला पराभूत होतो त्यावेळेला एका धावेचं महत्त्व ते तुम्हाला कळत असतं. परंतु आता देर आहे दुरुस्त आहे. गेली वेळ पुन्हा येत नाही परंतु जी वेळ तुमच्याकडे असते त्यामध्ये अजून काहीतरी चांगलं नवीन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच ती वेळ पुन्हा तुम्ही आणण्याचा प्रयत्न करू शकता. रोहन माळी कलात्मकता दाखवली. कलात्मकता परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे समीर दलवी. वा समीर दलवी जबरदस्त त्याने फिल्डिंग पाहायला मिळाली. 12 धावा धाव फलकर्ते आहेत. 13 धावसंख्या झाले. 13 धावा 13 लॉस ऑफ 1 विकेट. नऊ बॉलमध्ये आता इथनं करायचे आहे तब्बल 14 धावा. 9 चेंडू 14ची आवश्यकता आहे. रणजितची विकेट सुद्धा गमावली आहे. रणजितची विकेट मिळाली असेल तर मजा आली असेल मॅचमध्ये परंतु आता ती किती क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. क्षेत्ररक्षक नाही आहे. तिथनं वेगाने आले. तिथनं एक धाव कंप्लीट वेगाने दुसऱ्या धावाच्या प्रयत्न निघाले. दुसरी धाव धोक्याची घंटा आणि पाय काय घडले पाहावं लागेल. भावेश जळवीचा जल्लोष पाहता असं वाटतं की जणू ही विकेटच मिळाली आहे. रेफर केले आता तिसऱ्या पंचांसाठी. आता इथनं रणजित बांगरची विकेट धोक्यामध्ये आहे की नाही हे पाहिलं जाईल. हे चेक केलं जाईल परंतु क्विक थ्रो होत.
दुसरा धावायचा प्रयत्न वैभवने तो चेंडू गॅदर केला, थ्रो केला आणि भावेश दळवीचा तो क्विक ॲक्शन यष्टानं तास वेगाने चेंडू लावला गेला आणि तिथे पाहावं गेलं तर विकेट आहे की नाही हे पाहणी केलं जाईल. डिसिजन टिल पेंटिंग. आणि निर्णय या ठिकाणी येतो. इट्स ओ यू टी. फलंदाज बाद. भावेश दळवीचा तो क्विक यष्टांमध्ये चेंडू लावण्याचा वेग होता, त्यावरती रणजित बांगरेची बडी मसली जालमे आणि तिथे काही जबरदस्त वेगाने तो चेंडू यष्टांवरती लावला गेला आणि जबरदस्त थोड्या अंतरावरती ते बॅट ग्राउंडेड होता पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप तो पोहोचला नाही आहेत आणि त्याच्या अनुषंगाने पंचांनी सांगितलं फलंदाज बाद आहे. आणि भावेश दळवीचा तो जल्लोष आपण पाहिला, परंतु दर्शन शिंगे आलेत नवीन फलंदाज. आता 14 वरती 2 अशी स्थिती पाहायला मिळते. मॅचला कलाटणी देणारा षटक हा रोहन माळी नेहमी टाकत असून तोच षटक सध्या टाकण्यासाठी त्याने प्रयत्न केला आहे. अजून एक लेफ्टी बॅटर आलेत दर्शन. 8 बॉल 13ची आवश्यकता. 14 झाले. 14 निम्मा पल्ला गाठलाय. अर्धा पल्लावरती आता दोन्ही संघ आहेत. इथनं आता 13 धावा बचावायच्या आहेत आणि इथनं 13 धावा करायच्या आहेत. कशा प्रकारे खेळ राहील. नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे की ॲब्सोल्युशन प्रॉपर आणि शेड्यूल चालला सीमा पार. दर्शन शिंगेच्या पाठमधून आला हा चौकार. शेवटचा बॉल, परंतु हा चेंडू अगदी फुलरलेनचा टाकण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच बनवला आणि त्याला चेंडूला थेट पाठवला ऑन साईडला. दर्शन शिंगेच्या पाठमधून तो चौकार पाहायला मिळाला. 7 बॉल आता 9ची मॅच आली. 7 बॉल 9. एक फटक्या तुम्हाला मॅचमध्ये एंटर करून देऊ शकतो. इथे स्विंग अँड मिस. वेग कमी केला, परंतु तिथे कटरचा वापर करत असताना हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोहन माळीची हीच खासियत आपण पाहिली आहे, परंतु आता नवीन गोलंदाज कोणता आणला जाईल त्याच्याकडे ही जिम्मेदारी दिली आहे. 6 बॉल 9ची धावा रोखण्यासाठी कोण असेल इथे आता नवीन तो गोलंदाज ते पाहणं देखील गरजेचं राहील. रोहित दासकडे ती जिम्मेदारी दिली जाईल का. सूरज माळे आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. वैभव मात्रेला इथे आणले गेले, जशी नावं घेतली त्यांच्या व्यतिरिक्त वैभव मात्रेला इथं इंटर केले आता गोलंदाजीसाठी. वैभवकडे ती क्षमता आहे, अशा मॅचेस त्याने जिंकून दिल्यात, परंतु आता समोर अमोल सामदार असतील. कसा खेळ राहील ते पाहणं देखील खूप गरजेचं. सहा बॉलमध्ये 9ची आवश्यकता. अमोल आणि दर्शन ही जोडी पाहायला मिळते. अमोल सामदार आणि त्याच्या समोर त्याच्या समेत आखी फलंदाजीसाठी दर्शन शिंगे आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैभव म्हात्रे सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. तिसऱ्या आणि अंतिम षटकासाठी 6 बॉलमध्ये 9 आता रोखायच्या आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना चांगल्या पद्धतीची तर सज्ज केली आहे, परंतु त्या ट्रॅपमध्ये आता अडकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील किंवा फलंदाजी करताना अमोलला चांगले फटके आपल्या बॅटमध्ये आणावे लागतील हा सामना फिनिश करण्यासाठी. 6 बॉल आणि 9ची आवश्यकता आहे. चांगलाच खेळ राहिला दोन्ही संघांचा. दोन चांगले ताकदी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये जेव्हा येतात ना त्यावेळेला अशा मॅचेस पाहायला मिळत असतात. का लो स्कोरिंगची मॅच देखील चांगलीच बनत असते. चला वेळ जास्त घेऊ नका वैभव, मॅचला सुरू करायचं आहे लगेचच.
ते खूप दूरवरचं रन पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने वेळ देखील त्याच्याकडे आहे, व्हेरिएशन आहे आणि समोर अमोल कशा प्रकारे खेळ करेल. फर्स्ट बॉल वेगवान चेंडू होता. बादशाह अगदी स्टेकरमध्ये चेंडू लागला, तिथे सिंगल आहे. दुसऱ्यासाठी निघालेत भावेश तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नामध्ये अमोल अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्या. पावसाचा वापर करण्याचा प्रयत्न. आता 5 बॉल 7ची मॅच आली आहे. परंतु या स्पर्धेमध्ये नाईट रजनी क्रिकेटमध्ये खूप काही घडताना आपण पाहिलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या विरोधामध्ये जाताना पाहिल्यात, कधी आपल्या चांगल्या गोष्टी देखील घडताना पाहायला मिळाल्यात. 6 मध्ये 2 धावा देखील या स्पर्धेमध्ये रोखल्यात. त्यामुळे आता 5 बॉलमध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. आता वैभवला समोर आहे अमोल. पाच बॉल आणि 7ची मॅच. बिग हिट केलाय, क्लासिकल अंदाजामध्ये फटक्याला उडवलाय अमोल सामना पाठमधून. आणि जेव्हा अमोल आला तेव्हाच पटलं होतं, अमोल प्रत्येक एरियामध्ये फटक्या खेळण्यासाठी चतुर चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आहे. आणि तोच फटक्या पहा वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाकी ठोकलेला हा षटकार पाहायला मिळाला. काही जबरदस्त फटक्या आणि अमोलकडे ती क्षमता आहे, अमोलकडे ती प्रतिभा आहे, ती गुणवत्ता आहे, ती कॅपॅसिटी आहे. 4 बॉल आणि आता 1 धावेची आवश्यकता. चला नित्यसाई गणेशपुरी टीम कॅप्टन आपला इथे उपस्थित राहा. परंतु आता अनाउन्समेंट करण्याची देखील वेळ आणणं गरजेचं नाही, कारण सर्वांना ठाऊक आहे आपला सामना बाकी आहे. त्यामुळे अनुषंगाने आपण उपस्थित राहणं गरजेचं राहील. गणेशपुरी टीम 4 बॉल 1ची आवश्यकता. बरेच शेजारी एक आता जवळ येताना पाहायला मिळतात. अमोलचे सर्व शेजारी वाढलेत. आता 4 बॉलमध्ये आता 1 धावेची आवश्यकता. चार बॉल 1 धावेची आवश्यकता. इथे चांगला चेंडू होता, परंतु विकेट किपर बीट भावेश आणि चेंडू थेट लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. चौकार सामना फिनिश आणि लगेच कॅप्टन लगेचच या टीम गणेशपुरी आणि विपक्षामध्ये जय गणेश सारमाल संघाला दिलीप बी फास्ट या. आणि गणेशपुरी टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच यायचं आहे. चला विशाल टॉस करून घ्या तिथे.